UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। फडणवीस सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करत असल्याचाही आरोप। मनोज जरांगेंची बाजू घेतो म्हणून बार्शीत आमदार राजेंद्र राऊतांकडून तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप। तर असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंचा राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना मवियानं सुपारी दिलीये का? रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत, आमदार राजेंद्र राऊतांचा आरोप। अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन, सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटबाबत फोनवरून चर्चा। सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती। योगेंद्र पवार बारामतीत निवडणूक लढवण्याचे संकेत। बारामती मतदारसंघात 10 सप्टेंबरपासून स्वाभिमान यात्रा काढणार, आरंभ नव्या पर्वाचा आशयाचा बॅनर। जय पवार आणि योगेंद्र पवार अशी लढाई झाल्यास मी अजित पवारांचा आशीर्वाद नक्कीच घेईल, योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेत अजित पवारांचा बारामतीत पराभव होणार, वडिलांसमान शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप होऊन काय उपयोग, संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार आमचे कॅप्टन, अजितदादा बारामतीतून निवडणूक लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शरद पवारांपुढे निभाव लागणार नाही असं दादांना वाटतंय, अजित पवारांच्या बारामती संदर्भातील वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची टीका। अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवारांची हजेरी, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार, मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। निवडून येणाऱ्या जागांबाबत एकत्रित बसून निर्णय घ्या, बैठकीत अमित शहांच्या सूचना, महायुतीच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत होण्याची शक्यता। राज्यात 125 जागा जिंकण्याच्या भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री, उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील, बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात आहे, या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं राजकारण, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणावर सामनातून भाष्य। गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही, संजय राऊत ठाकरे गट पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखावरून धनंजय मुंडेंची जोरदार टीका। एमआयएमकडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार। तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांकडून भूमिका स्पष्ट। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, कार चालक बावनकुळेंचा मुलगा असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर पोलिसांनी चौकशी करून योग्य कारवाई करावी, बावनकुळेंची प्रतिक्रिया। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।